अनिका 2 मिनिटं ना बोलायचं. काय अगं इकडे ना. काय अगं मला असं कळलंय की तुझ्याकडे उद्याचं परीक्षेचे पेपर आहेत म्हणून मला पण दे ना. काय बोलतोस? फालतूगिरी काही करायची नाही. माझा काय संबंध आहे? कोण बोलला तुला असं? अगं कोणी सांगायला कशाला पाहिजे. सगळ्या कॉलेजमध्ये कळलंय तू पैसे घेतेस आणि पोरांना पेपर वाटतेस म्हणून. ए मूर्ख, गप्प बस. काही बोलायचं नाही फालतू. अनके 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 अगं कुठं होतीस तू? गावापासून तुला हुडकायलोय मी. हा तू जे काल काय बोलत होतीस की नाही ते पटलंय मला. मी तुझ्या ग्रुपमध्ये यायला तयार आहे. आणि मी बी. आम्ही दोघी बी तुझ्या ग्रुपमध्ये यायला तयार आहोत. पिंकी फक्त तेवढं उद्याच्या पेपरचं बघ की, म्हणजे मला मिळेल ना माझं. अगं दूर हो माझ्यापासून, लांब हो. काही काय फालतू बोलतेस? हा माझा काय संबंध आहे पेपर पासून? अनिका असं काय करायला आणखी? तू दरवर्षी पेपर फोडतेस ना? हो. हा मग यावर्षी बी पेपर फोडला असेलच ना? अगं दूर हो. चला. काय चाललंय दोघांचा? चुप. मूर्ख. निंगी पोलीस आलेत. पोलीस. हा मी आत्ताच कॉलेजच्या गेटवरती बघितलं. पोलीस आलेत आणि कानी परत पेपर फोडलाय बाई. पोलीस? अरे तिच्या अनिका तू इथेच आहेस बाई. पोलीस तुला शोधतायत बरं का. हा कॉलेजमध्ये पोलीस कशाला आलेत ग? अनिका पेपर दे. पेपर दे. हे बघ मी तुला ओळखत नाही आणि तू मला ओळखत नाही. हा तुला जेलमध्ये टाकतील आता. मला जेलमध्ये नाही जायचंय. राधिका काय करतेस ग? तुझ्यासाठी आणि ऋषीसाठी दूध घेऊन येत होते. अगं माझं राहू दे, आधी ऋषीला नेऊन दे. आज ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे, त्याला जास्त गरज आहे. जा. ठीक आहे. राधिका मला एक ग्लास पाणी देशील प्लीज? हा देते ना. थँक्यू. जा जा नेऊन दे. हो. आता हे दूध पिऊन ऋषी किमान 5-6 तास तरी उठणारच नाही आणि ही मीटिंग तर मीच कंडक्ट करणार. कंपनीला याआधी ही डील मिळाली नव्हती ना. आता माझी किंमत काय हे कळेल सगळ्यांना, कारण ही डील मीच क्रॅक करणार. नाही प्लीज 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 मला जेलमध्ये नाही जायचं. प्लीज प्लीज मला जेलमध्ये नका नेऊ प्लीज. पेपर फोडणं यो कायद्यानं गुन्हा आहे आणि गुन्हा करणाऱ्याला शिक्षा मिळणारच. ए गावछाप, मी काही केलेलं नाहीये. माझ्या ग्रँड प्लीज, मी तुझ्याशी का बोलते? मला ना तुला काही सांगायचं नाही, तुझ्याशी बोलायचं नाहीये. ओ नाव आय गेट इट. तुम्ही सगळे मिळून माझ्यासोबत गेम खेळताय. हे कच्च्या लिंबूज मिळून माझ्यासोबत गेम खेळताय का? माझ्याकडनं इन्फॉर्मेशन हवी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याकडून इन्फॉर्मेशनही मिळणार नाही आणि तू फर्स्ट येणारही नाही. मीच फर्स्ट येणार आणि मी नाही आली तर नमिता येईल. असं बर. नमिता नमिता, अगं तू इथे काय करतेस? हिच्यासोबत काय करतेस तू? काहीही झालं तरी आम्ही दोघी मैत्रिणी आहोत अनिका. काय नानिका, तू नेमका पेपर फोडतेस कसं हे आम्हाला बघायचं होतं. म्हणून आम्ही दोघींनी भांडायचं नाटक केलं आणि तू त्यात फसलीस.
उगाच नाटक करून माझ्याशी गोड गोड बोलू नको. तू चीटर आहेस. तू तर खोटा रिझल्ट दाखवूनही पहिली येऊ शकतेस. मला बी या स्कॉलरशिपची गरज आहे आणि त्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करणारच आहे. पण फक्त चीटिंग करू नकोस. मग मीही दाखवते कोण पहिलं येतं ते. आणि का मी पहिला आलो काय नाही आलो काय त्याचा मला काही बी फरक पडत नाही. खरं तू असा शॉर्टकट मारून जर पेपर लिहिणार असशील तर तू नक्कीच फेल होणार आहेस. कारण पेपर आता सगळ्यांना मिळालाय. पेपर फुटलाय. आता नवा पेपर येणार तो बी ऐन वेळेला. खरं तुझा जर अभ्यास झाला नसेल तर तू नक्कीच फेल होणार आहेस. आम्ही इथं मेहनत करून परीक्षा देणार त्यामुळे आमच्यातलं कुणी बी फर्स्ट आलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. खरा फरक तुला पडणार आहे. त्यामुळे आता जा आणि अभ्यास कर नाहीतर खरंच नापास होशील. निघ. काय झालं सर? ऋषी सर येणार नाहीत का? मिस्टर मेहता, मला असं वाटतं की ऋषीला यायला थोडा उशीर होईल. आपण मीटिंग सुरू करूया ना तोपर्यंत. काय? नाही सर, काही काळजी करू नका. ऋषी सरांचं आणि माझं सकाळीच बोलणं झाले. ते अगदी वेळेवर पोहोचतील. नाही म्हणजे मीटिंग सुरू व्हायला अजून 5 मिनिटं बाकी आहेत. आपण ऋषी सरांसाठी थोडा वेळ वेट करू शकतो. आता 5 मिनिट काय, पुढचे 5 तास जरी वाट बघितली तरी ऋषी येणार नाही. मिस्टर मेहता, मला असं वाटतं की आपल्याला खूप उशीर झालाय ऑलरेडी. आपण आता मीटिंग सुरू करूया. ओके? हॅलो सॉरी, सो सॉरी जेंटलमॅन, मला उशीर झाला ना. व्हॉट? हे कसं शक्य आहे? ऋषीला तर मी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. हॅलो सो सॉरी, मला जरा उशीर झाला यायला. हाय, ऋषी इनामदार. हॅलो, प्लीज बसा ना. येस प्लीज यू टू. येस दादा, एक मिनिट. मी तुम्हाला सकाळीच एक मेल केला होता, तो तुम्ही चेक करा. नाही ओके, लेट मी चेक. बस ना. हा इथे कसा काय येऊ शकतो? झोपेच्या गोळ्यांचा ऋषीवर काहीच परिणाम झाला नाही का? की हा दूध प्यालाच नाही? राधिकाने याला दुधाचा ग्लास दिलाच नाही का? दादा बस ना. बस ना. हो. सो दिस इज ऑल फ्रॉम आवर साइड. आता तुमचं उत्तर तुम्ही सांगा. एक्सलंट मिस्टर ऋषी, तुमचं प्रपोजल मला आवडले. इट्स डन. आपण हे कॉन्ट्रॅक्ट करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रेट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुम्हाला पुढचे डिटेल्स त्यांच्याकडनं मिळतील. ओके, चला आपण पुढचे डिटेल्स घेऊयात. शुअर. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋषी, तुझं पहिलं डील तू क्रॅक केलंस. थँक्स.